गुड मॉर्निंग एव्हरीवन. बुकमधील थर्ड प्रॉब्लेम पेज नंबर 29वरती आहे. तो प्रॉब्लेम आज आपण पाहणार आहोत. बघा इथं काय दिलं आहे. रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो इन देअर कॅपिटल रेशो म्हटले. म्हणजे ह्या दोघी पार्टनर आहेत. रुचा आणि जुली ह्या पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट लॉसचा रेशो आहे तर कसा कॅपिटलच्या प्रमाणामध्ये म्हटलेला आहे. आता कॅपिटलचा रेशो म्हणजे इथं जे कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे रुचाची 80,000 आणि जुलीची 40,000 याचा रेशो काढायचा आहे. आता हे 80,000 आणि 40,000 ह्या दोन्ही अमाऊंटमधील कॉमन झिरो कट केले आपण. म्हणजे इथे किती आहेत, इथं 4 कॉमन झिरो आहेत, खाली पण 4 कॉमन झिरो आहेत. मग हे झिरोला झिरो कट झाले तर राहिलं काय 8:4 8:4 म्हणजे 4 एके 4 4 दोन्ही 8 हा त्यांचा कॅपिटलचा रेशो झाला. म्हणजे 2:1 म्हणजे नेट प्रॉफिट होईल, नेट लॉस होईल, तो आपल्याला 2:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दाखवायचा आहे. हे बघा तुम्हाला वर्किंग नोट नंतर लागणार आहे. रेशो लक्षात ठेवा. कॅपिटल रेशो इथला किती आला आपला 2:1. त्यांचं ओरिजिनल कॅपिटल आहे दोघींचं. ते कॅपिटल बघायचं, त्याच्यातले कॉमन झिरो आपण कट केले. 80,000वर कॉमन झिरो 4 आहेत, 40,000वर पण कॉमन झिरो 4 आहेत. ते कट केले तर राहतंय काय 8 आणि 4 हे राहतंय. सॉरी 8 आणि 4 राहिलं. म्हणजेच त्यांचा रेशो काय झाला आपला एक सेकंड किती आपण कॅपिटल म्हटलं 80 आणि 4 म्हणजे काय तर 8:4 म्हणजेच आपण कॅल्क्युलेट करून काढला तो रेशो किती आला 2:1. या रेशोमध्ये आपल्याला तिथं असेल ते प्रॉफिट लॉस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. त्यानंतर आपण त्यांचं प्रॉब्लेम बघूया. ओके, ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे किती तारखेचा 31 मार्च 2019चा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. आता पोस्टिंग आपण बघायचं आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड आहे. तर परचेसेस आहेत हे कुठं जातात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आता इम्पॉर्टंट आयटम आहे बघा ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत नियम काय आहे, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असतील त्याच्या जोडीला जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या चारीपैकी कोणतंही नाव आलेलं नाही, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आहेत. अशा वेळेला ट्रेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायचे असतात. पण या प्रॉब्लेममध्ये हे ट्रेड एक्सपेन्सेस आहेत, याच्या जोडीला बघा लिस्ट बघायची आपण, त्याच्या जोडीला काय आले जनरल एक्सपेन्सेस आले. म्हणजे हे जेव्हा दोन्ही खर्च येतात तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्याला लिहावे लागत असतात. कुठे घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. हे जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस, सन्ड्री, मिसलेनियस हे नेहमीच प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येत असतात. त्याचा काय संबंधित नाही. फक्त चेंज कशात होतो ट्रेड एक्सपेन्सेसमध्ये, लक्षात ठेवा नेहमी. इम्पॉर्टंट आयटम आहे. त्यानंतरचा आयटम आपल्याला दिला आहे सॅलरी. सॅलरी कुठे येते आपली प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी. वेजेस सॅलरी ट्रेडिंग अकाउंट डेबिट, कारण पहिला शब्द इथं काय आहे तर वेजेस, त्यामुळे ते जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स म्हटले, अमाऊंट दिली आपल्याला 4,000. आता ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, इनरला आपल्याला अमाऊंट लिहावी लागेल. पोस्टिंग कुठं होणार प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. आता इथं ॲडजस्टमेंटचा अर्थ पण सांगते बघा. अमाऊंट दिले 4,000 आणि ॲडव्हर्टाइजमेंट केली किती वर्षाची 2 वर्षाची. मग आपल्या तोंडी पण निघतं 2 वर्षाचे जर 4,000 असतील तर एका वर्षाचे किती तर 2,000 रुपये. 4,000 भागिले 2, 2,000 आन्सर आलं.
मग आउटर कॉलममध्ये आपला 2000 दिसले पाहिजेत. मग पुढच्या एका वर्षाचे आत्ता पैसे आपण दिले, मग तो आत्ताचा खर्च नाही म्हणून काय करायचं, ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस. ॲडव्हर्टाइजमेंटमधून किती लेस होणार, 2000 रुपये लेस होणार. आणि हेच 2000 रुपये बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इफेक्ट बघा, पहिला इफेक्ट लेस झाला 2000चा आणि दुसरा इफेक्ट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याचा इफेक्ट घ्यायचा. ही हिडन ॲडजस्टमेंट झाली. त्यानंतर आता पुढचं बघूया. सेल्स रिटर्न दिला आहे, सेल्समधून लेस करायचा. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आपली असेट असते. एक सेकंड, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आपली असेट येणार आहे. त्यानंतर ऑफिस रेंट आहे, हे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. मोटर व्हॅन असेट. त्यानंतर स्टॉक दिला आहे, हा डेट मगाशी आपण बघितले 31/3/2019 होतं ट्रायल बॅलन्सची डेट. म्हणजे हा कुठला स्टॉक आहे तर ओपनिंग स्टॉक. कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जनरल एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. सन्ड्री डेटर्स आपली असेट आहे. त्यानंतर कोल, गॅस आणि फ्युएल आणि कॅरेज इनवर्ड हे दोन्हीही आयटम आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज आउटवर्ड आहे ते प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. प्लांट मशिनरी ही आपली असेट आहे. या पद्धतीनं ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचं इफेक्टचं पोस्टिंग होईल. आता यानंतर क्रेडिट साईड बघूया. आता क्रेडिटला कॅपिटल आहे, लायबिलिटीला जाईल. सन्ड्री क्रेडिटर्स पण लायबिलिटी. सेल्स आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. RDD हा कसला RDD आहे, ओल्ड. हा कुठे येणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्समधून लेस करायचे. त्यानंतर बिल्स पेएबल आहे ती लायबिलिटी आणि परचेस रिटर्न आहेत ते परचेसेसमधून लेस होतील. बघा या पद्धतीने इफेक्ट होतील. ओल्ड RDD हा ट्रायल बॅलन्समधला RDD हा कसला असतो तर ओल्ड RDD असतो. तो प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्सच्या फॉर्मॅटमधून लेस करायचा असतो. या पद्धतीने आपल्या ट्रायल बॅलन्सचे इफेक्ट होतील. आता यानंतर क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे काय आपली, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 कॉस्ट प्राईस अँड ₹90,000 मार्केट प्राईस. कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस जर दोन्ही दिले असतील तर दोन्हीपैकी जी कमी असेल, म्हणजे इथे किती कमी आहे तर 88,000 ही कमी आहे. तर याचा इफेक्ट आपण दोन ठिकाणी दाखवायचा आहे. पहिला इफेक्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक असा पहिला ॲडजस्टमेंटचा इफेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आता सेकंड ॲडजस्टमेंट. रुचा अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड ₹2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हटलं की काय, त्याचा अर्थ झाला ड्रॉइंग झाला. आता त्यांनी व्यवसायातून काय घेतलं आहे, विथड्रॉन फ्रॉम बिझनेस म्हटले म्हणजे गुड्स असं म्हटलं आहे का तर नाही. म्हणजे 3,000 रुपये कॅश आणि 2,000 रुपये कॅश ही अनुक्रमे कुणी घेतली, रोचा आणि जुलीनं. मग आता व्यवसायातून काय झाले, पैसे आपल्या गेले. मग व्यवसायातून गेलं म्हटलं की आपण काय करतो, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर जर ड्रॉइंग असेल तर ते कॅपिटलमधून काय होतं, लेस होतं. मग आता इथे एकाच नाही पार्टनरचं, दोघींची पण नावं आपल्याला दिलेली आहेत. रुचा पण दिले आणि जुली पण दिले. 3,000 आणि 2,000 असे त्यांचे अनुक्रमे अमाऊंट सांगितलेले आहेत. त्यामुळं दोघींच्या पण कॅपिटलमधून काय झालं पाहिजे, ते लेस झालं पाहिजे. पहिला इफेक्ट येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होणार कॅपिटलमधून लेस. आता टिकमार्क करून घेऊया आपण. आता टिकमार्क ट्रेडिंग अकाउंटला काय करावी लागणार नाही, पण कॅपिटलला दोघींच्याही कॅपिटलला टिकमार्क करावी लागेल, कारण दोघींच्या कॅपिटलमधून आपल्याला ते लेस करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. आता इथे 3 नंबर ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन सांगितलं आहे, मोटार व्हॅनवर 5%, प्लांट मशिनरीवरती 7%. हे काय होणार, त्या असेटमधून लेस होणार, किंमत कमी होणार आहे आणि तेवढा लॉस होणार, म्हणून कुठं जाणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. मोटार व्हॅनमधून 5% लेस करायचं, प्लांट मशिनरीमधून 7% लेस करायचं आणि पहिला इफेक्ट झाला लेसचा, दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टिकमार्क कशाला करायला लागेल आपल्याला, मोटार व्हॅन आणि प्लांट मशिनरी टिकमार्क करून घेऊ. बघा इथं प्लांट मशिनरी आहे, इथं मोटर व्हॅन आहे. या दोन्ही आयटमला आपल्या टिकमार्क झाल्या. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघू. किती नंबर आहेत इथं, 4 नंबर. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स ॲट द रेट 5% इज टू बी
क्रिएटेड. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट म्हणजेच काय इथं RDD. आता इथला हा RDD आहे तो कसला आहे तर न्यू आहे, बरोबर. आणि ट्रायल बॅलन्समध्ये जो देतात तो कसला असतो तर ओल्ड असतो. ॲडजस्टमेंट कशाची झाली, ही न्यू RDDची ॲडजस्टमेंट झाली. कशावर चार्ज करणार आपण, डेटर्सवर. मग त्याचे इफेक्ट एक ठिकाणी ॲड होत असतो, एक ठिकाणी लेस होत असतो. ॲड कुठं होणार आणि लेस कुठं होणार तर डेटर्समधून लेस होणार आणि बॅड डेट्समध्ये ॲड होत असतो. आता डेटर्स कुठं असतात, बॅलन्स शीटच्या असेटला, आणि बॅड डेट्स कुठं असतात तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. बघा, डेटर्समधून लेस होतात आणि बॅड डेट्समध्ये ॲड होतात. या पद्धतीनं न्यू RDDची इफेक्ट. आता टिकमार्क आपल्याला कशाला करायला लागेल, डेटर्सला आणि बॅड डेट्सला. डेटर्स नो डाऊट 100% दिलेले आहेत, पण जर बॅड डेट्स दिले नसतील तर आपल्याला फॉर्मॅट लिहिला तरी चालतो किंवा फक्त RDDचा इफेक्ट दाखवला तरी पण चालू शकतो. बघूया आपण कसं आहे यावरती. ट्रायल बॅलन्समध्ये काय दिले. टिकमार्क कशाला करायचे आपल्याला, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स. इथं आहेत सन्ड्री डेटर्स. पण बॅड डेट्स आपल्याला दिलेत का, नाही. आता आपण स्क्रोल करून बघितलं, बघा इथं. बघा आता इथं सगळी स्क्रीन दिसते तुम्हाला. ही डेटर्सची टिकमार्क झाली, पण इथं कुठंही बॅड डेट्स दिसत नाहीत. मग आपण डायरेक्ट सेपरेट असं टू, आता ॲडजस्टमेंटमध्ये जे असणार ते काय असणार तर न्यू RDD असणार आहे, बरोबर. त्यामुळे टू न्यू RDD म्हणून लिहिलं. टू न्यू RDD आणि त्याच्यातून हा जो ओल्ड RDD आहे ना, हा तो लेस करायचा. लेस ओल्ड RDD असे इफेक्ट दाखवले तरी चालू शकतात. ओल्ड RDD इनरला इथं 1200 येणार आहे आणि ॲडजस्टमेंटमधला जो असेल तो इथं न्यू RDD म्हणून त्याची इफेक्ट आपण घ्यायची आहेत. या पद्धतीनं ॲडजस्टमेंटचे ह्या इफेक्ट होतील. त्यानंतर 5 नंबर ॲडजस्टमेंट काय आहे, आउटस्टँडिंग वेजेस ₹800. वेजेसचे 800 रुपये दिलेले नाहीत. तो चालू वर्षाचा खर्च आहे म्हणून वेजेसमध्ये ॲड झाला पाहिजे. दिलेत का पैसे, नाही. तेवढं देणं आहे म्हणजे लायबिलिटी, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला वेजेसमध्ये ॲड, बॅलन्स शीट लायबिलिटी. वेजेसला टिकमार्क करूया. बघा कुठं आयटम दिला आहे, वेजेस अँड सॅलरी. ह्या आयटमला टिकमार्क झाले. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू. काय दिले बघा, 6 नंबर ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹6000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट. परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे काय, 6000 रुपयाच्या वस्तू उधारीवर खरेदी केलेत पण त्याची नोंद पुस्तकामध्ये झालेली नाही. खरेदी झाली पण रेकॉर्ड झालेलं नाही, म्हणजेच अनरेकॉर्डेड परचेसेस. कशाची ॲडजस्टमेंट आहे, अनरेकॉर्डेड परचेसेस. आता खरेदी झाली पण नोंद झाली नाही, मग आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यात नोंद केली पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे तर ॲड झालं पाहिजे. कशात ॲड झालं पाहिजे, परचेसेसमध्ये ॲड झालं पाहिजे. आता जेव्हा आपल्याला उधारीवर खरेदी केली असते तेव्हा त्याचा संबंध हा क्रेडिटर्सशी असतो. मग इथं खरेदी वाढली म्हटल्यावर देणं पण वाढलं, त्यामुळे क्रेडिटर्समध्ये पण काय होणार आहे, ॲड होणार आहे. परचेसेसमध्ये ॲड, क्रेडिटर्समध्ये ॲड. आता ह्याचे टिकमार्क, परचेसेसला एक टिकमार्क होईल आणि क्रेडिटर्सला एक टिकमार्क होईल. परचेसेस इकडं डेबिटला आहेत आणि क्रेडिटर्स इकडं क्रेडिटला आहेत. आता इथं परचेस रिटर्न आहे हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे परचेसेसला आपल्याला खाली जास्त जागा सोडावी लागणार आहे, कारण आत्तापर्यंत आपण फक्त रिटर्नच बघितलेलं होतं. अनरेकॉर्डेड परचेसेसची ॲडजस्टमेंट आलेली नव्हती. शक्यतो प्रॉब्लेममध्ये एक तर रिटर्न येतं किंवा अनरेकॉर्डेड परचेसेस येतात. हे दोन्ही आयटम क्वचित प्रसंगीच आलेले असतात, त्यामुळं जास्त गोंधळ असा होणार नाही, कळते का. पण कधीतरी असं प्रॉब्लेममध्ये दोन्ही आयटम आपल्याला दिले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात इथं 2 आयटम झाले, मग आपल्याला किती लाईन सोडावे लागतील तर 3 लाईन. परचेसेसच्या खाली आपल्याला 3 लाईन सोडून फॉर्मॅट आखावा लागणार आहे, की त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीनं आता तुम्ही फॉर्मॅट आखून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवू.